equivalent capacitance of the combination between A and B. दोन पॉइंट मधला आपल्याला कॅपॅसिटन्स काढायचे. सर्किट असं आहे, पॉइंट ए ला आपण स्टार्ट केलं. इथे एक कॅपॅसिटर आहे, पुढे आल्यावर इथे दुसरा आहे, इथे तिसरा आहे, इथे बी आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने एक लावला आपण. आणि इथे पहा, इथून इथे एक कॅपॅसिटर आहे, इथून इथे एक आहे. हे 3 झाले. हा आहे 2 मायक्रोफॅरड. बेटा बोल नका. हा 3 मायक्रोफॅरड, 5 मायक्रोफॅरड, 4 आणि हा 6. तुमच्यासाठी पॉइंट्स देतो. ए बी, हा सी, हा डी. ट्राय करा. आता आपल्याला माहिती आहे, इथे ए आहे तर इथे पण ए असेल. जोपर्यंत पाथ मध्ये कुठला कॉम्पोनंट येत नाही, पोटेन्शियल चेंज होत नाही. आता या ठिकाणी ए आहे, ए आणि सी च्या मध्ये एक कॅपॅसिटर आहे. चला, ए आणि सी च्या मध्ये एक कॅपॅसिटर आहे. ए आणि सी मध्ये आहे 3 चा. आता त्यानंतर सी बघा, ए आणि डी च्या मध्ये अजून एक आहे 2. ए आणि हा डी घ्या, इथे आहे 2. सी आणि डी च्या मध्ये 5. बी आणि सी च्या मध्ये 6. हा 6. आणि त्यानंतर बी आणि डी च्या मध्ये 4. हे असं झालं. तर या पद्धतीने 5चं झालं कॉम्बिनेशन. तर इथं तुम्ही रेशो बघा, याला C1, याला C2 म्हणा, हा C3, हा C4 आणि हा C5 म्हणा. आपण रेशो कोणता पाहतो? अबाउट सिमेट्री. C1 आणि C2 चा रेशो 3:2 आहे. C3 आणि C4 6/4 म्हणजे हा पण 3/2 आहे. दोन्ही रेशो सेम आहेत. सो इट इज बॅलन्स्ड विथ स्टोन ब्रिज. म्हणून आपण म्हणतो हा जो मधला आहे 5 मायक्रोफॅरड इज फेक कनेक्शन. इथे कुठलाही पोटेन्शियल नाही, त्यामुळे इथून कुठला चार्ज जाणार नाही. तर याला आपण इग्नोर करू शकतो. तर फायनली आता आपल्याकडे काय आहे? ए आणि सी च्या मध्ये 1 बघा, तिथे आलात. ए पासून स्टार्ट केलं, ए आणि सी च्या मध्ये. इथून या, ए आणि सी. फायनली असं घ्या. चला, जिथं फिगर दिली तसंच घ्या. ए आणि सी च्या मध्ये 3. इथून या, सी आणि बी च्या मध्ये 6. इथून एक आहे, त्याचा आता काढून टाकला आपण. आणि इथे एक आहे, हा 2 आणि हा 4. हे वरचे 2 आहेत सिरीज मध्ये, हे 2 सिरीज, हे 2 सिरीज आणि ओव्हरऑल पॅरलल. तर तुम्हाला पहिल्यांदा काढायचे सिरीज.
सिरीज मध्ये आपण काय करतो? C1 C2 अपॉन C1 प्लस C2 18/5 मायक्रो फॅरड. हा इथं 6 आहे, सॉरी, हे 9 म्हणजे हे झालं 2 मायक्रो फॅरड. मला दुसरं सिरीज आहे, तर दुसरं सिरीज आहे 2 into 4 खाली 2 + 4, तर इथून येईल 4/3 मायक्रो फॅरड. आणि शेवटचं दोघांमधलं घ्यायचं पॅरलल, म्हणजे 2 आणि 4/3 ला डायरेक्ट ऍड करतो आपण, C1 C2 पॅरलल, ते झालं 6 आणि 4 10. तर 10/3 मायक्रो फॅरड आहे इक्विव्हॅलंट. दिस इज इक्विव्हॅलंट. आलं लक्षात? हे आलंच पाहिजे, कारण हे एकदम नॉर्मल आहे, नेहमी विचारलं जातं. चला, याच्यावर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे याच कंडिशनवर. या इफ potential difference between A and B is 15 volt, then find charges on 3 microfarad, 4 microfarad and 5 microfarad capacitors. म्हणजे जर आपण यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बी च्या मध्ये ही बॅटरी जोडली, हे जर 15 व्होल्ट असेल, तर 3, 4 आणि 5 इथे चार्ज किती आलेला असेल? करा ट्राय. चार्ज काय असते? Q इज इक्वल टू CB. सोपा आहे, करा ट्राय. याच्यात जर तुम्हाला असं काढायचंय, चार्जेस काढायचे, तर पहिल्यांदा 4/3 च घ्या. तर Q1 काय येईल? CV. तर याचा C आहे 4/3, या पहिल्याचा सिरीज वाला. या 3 आणि 6 चा आपण किती काढला? 2 काढला. 2 आणि 4 चा. चला ह्याचा घ्या आधी. 4/3 कोणाचा आहे? याचा. 3 आणि 6 चा. आणि हे इथं दिलेलं आहे, तर हे येणार 20 मायक्रोकुलम. ठीक आहे, याच्यातला. आता हे ओव्हरऑल झालं तुमच्या कॉम्बिनेशन नुसार. हे कुठं गेलं? चार्ज काढताना काय करायचं? ए पासून बी पर्यंत निघाल्यावर 3 मध्ये जायचं, तर आपण ही ब्रँच आधी पाहणार, सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये चार्ज बदलत नाही. याचा अर्थ या पूर्ण सिरीज मध्ये जर 20 मायक्रोकुलम जात असेल, तर ऑब्व्हियसली आपण म्हणू शकतो फक्त 3 मधून पण किती जाणार? 20, कारण चार्ज सेम आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, चार्ज ऑन 3 मायक्रोफॅरड इज 20 मायक्रोकुलम. हे डायरेक्ट 3 नाही, तुम्ही काय केलं असेल? 3 into 10/3 केला असेल. तसं नाही म्हणा, कारण चार्ज काढताना हा पूर्ण सिरीज मध्ये, तो एकटा थोडी आहे. सिमिलरली Q2, आता Q2 काढायचा, तर या ब्रँच मध्ये आहे 2 आणि 4, त्याचा 10/3 आहे. तर हा चार्ज बॅटरी ओल्ड फिक्स आहे, तर हा 50 मायक्रोकुलम आहे. त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता चार्ज ऑन 4 मायक्रोफॅरड इज 50 मायक्रोकुलम. आणि Q3, आता हे आहे कॅपॅसिटर 5 मायक्रोफॅरड. 5 मायक्रोफॅरडला आपण कॅन्सल केलेलं आहे. लक्षात? त्यातून कुठलाच चार्ज जाणार नाही, विटस्टोन ब्रिज आहे. बिकॉज ऑफ Wheatstone bridge, it has
no charge. So charge on 5 microfarad is 0. याच्यावर चार्ज येणारच नाही. चला. Okay. Next. Yeah, next question. Calculate energy stored in a capacitor. काल तुम्हाला जाताना एनर्जी शिकवली होती of 5 microfarad at 250 volt. 250 volt पोटेन्शियल डिफरन्सला 5 मायक्रोफॅरड नावाच्या एका कॅपॅसिटरवर किती एनर्जी असेल. आता इथे तुमच्याकडे सी आहे, व्ही आहे. सी आणि व्ही आहे आणि तुम्हाला काढायचंय एनर्जी. एनर्जीला आपण काल यू ने दाखवलं होतं. 3 फॉर्म्युले काय काय लिहिले होते आपण? त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले लिहिले होते. तीन फॉर्म होते पहा. दीज आर दी फॉर्म्स. पायातलं काय वापरतात? आपल्याकडे हे 3 फॉर्म आहेत. यू क्यू स्क्वेअर बाय 2सी पण लिहिता येते, सीव्ही स्क्वेअर बाय 2 आणि क्यूव्ही बाय 2. तर या 3 पैकी आपल्याला नेहमी विचार करायचा कोणता वापरायचा. तर डायरेक्ट आहे फाय आणि 2 आपल्याला सी आणि व्ही दिलेले. यू काढायचं. पहिला सोपा प्रश्न आहे हा. तर हा असेल हाफ सीव्ही स्क्वेअर, फॉर्म्युला नंबर 2. आता सगळे स्टँडर्ड आहेत बघा, मायक्रो मध्ये. तर येणारी एनर्जी, एनर्जी आपण कशामध्ये यूज करतो? जूल मध्ये. ठीक आहे. एनर्जी नेहमी जूल मध्ये कॅल्क्युलेट करतात. तर हाफ हा झाला 5. हे मायक्रो मायक्रो असल्यामुळे काय अडचण नाही. तर तुम्ही याला मायक्रो आहे पण दुसरा मायक्रो नाही. तर जूल करायचा असेल तर याला तुम्हाला कुलम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 5 मायक्रोफॅरड आणि हा 250 ऑलरेडी वोल्ट मध्ये आहे. याला स्क्वेअर मध्ये घ्या. तर इथून बघा, हा 5/2 करा. इथे 25 इंटू 25 625 करा. 10 चा पॉवर इथून -6 आहे आणि इथून 2 आहे. हे आलं लक्षात? हे 2 आहे कारण 10 इंटू 10 आहे हा. तर ओव्हरऑल 5 इंटू 625 बाय 2 आणि इथून येईल 10 चा पॉवर -4. म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकता? 5 इंटू 625 इंटू 2 इंटू 10 10 10 10. तर असं काम करा, इथून 5 ने डिवाइड करा. तर वर झालं 625, खाली आला 4 आणि इथून 10 चा पॉवर आला -3. आता कॅन्सल आउट झाला ना. तर इथून तुम्ही एक काम करा, 4 1 जा 4, 4 5 जा, 4 6 जा 24, इथे आलं 25, 2 5 आणि इथं आला 10 चा पॉवर. ठीक आहे. तर याला तुम्ही हे सगळं कॅन्सल केल्यामुळे अप्रॉक्सिमेटली, कारण आता पॉवर 3 आहे. आता बघा हा खाली आहे. तुम्ही एक काम करू शकता, 156 इथे लिहिला 0.25 आणि इकडून आला 10 चा पॉवर 3 खाली. 3 प्लेसेस अजून मागे यायचे तुम्हाला. तर हे किती? 0.15625 अप्रॉक्सिमेटली जी एनर्जी आहे ती 0.156 जूल आहे. हे कॅल्क्युलेशन आहे. असे कॅल्क्युलेशन आले पाहिजे. चला, आता एक प्रश्न आहे, याला धरून, एनर्जीलाच धरून.
एक कॅपॅसिटर आहे C1 2 मायक्रोफॅरड, दूसरा आहे C2 8 मायक्रोफॅरड, आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे. अँड रिझल्टिंग, त्यांचा जो काही रिझल्ट येईल, रिझल्टिंग कॉम्बिनेशन is connected across 300 volt या बॅटरीवर. तर तुम्हाला काढायचे कॅल्क्युलेट चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स and energy in capacitors separately. पहिल्यांदा C1 आहे 2 मायक्रोफॅरड, C2 आहे 8 मायक्रोफॅरड, दोन्ही आहेत सिरीज मध्ये. तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स C1 C2 अपॉन C1 प्लस C2. तर C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2 हे 16 हे 10 म्हणजे 1.6 मायक्रोफॅरड. हा झाला तुमचा इक्विव्हॅलंट सिरीजचा. आता क्वेश्चन म्हणतो हे जे कॉम्बिनेशन आहे त्याला कनेक्ट केलं या बॅटरी सोबत. तर इथे पोटेन्शियल आहे तुमचं 300 ओम, याला कनेक्ट केलं सी इक्विव्हॅलंट सोबत. ठीक आहे. तर तुम्हाला विचारले चार्ज काढा. तर आपल्याला माहिती सिरीज मध्ये चार्ज सेम असतो. तर टोटल चार्ज इज सेम इन सिरीज. तर चार्ज किती येईल? CV. सी आलाय 1.6 आणि V दिलेला आहे 300. 16 त्रिक 48, वरचे 2 0, इथे एक पॉइंट. तर 480 कुलम झाला हा. ठीक आहे. हा कुलम झाला. आता पहा नाही नाही, हा डायरेक्ट कुलम कसा आहे आपल्याला मायक्रो मध्ये कळत. हे मायक्रो आहे ना, सॉरी. तर इथे एक छोटासा बदल करा. तर इथे क्यू कसा येईल? C आहे 1.6 मायक्रोफॅरड आहे आणि इथं 300 करा. तर बघा 1.6, एक काम करा, ह्याला लिहा 16, इथून लिहा 3, इथून एक पॉवर येतो त्यांचा पॉवर खाली 1 म्हणजे वर झाला -1, हा -1 वर आला आणि इथून आला +2 3 घेतल्यामुळे. तर ओव्हरऑल हा झाला 48 -7 +2 -5 बरोबर. याचा एक पॉइंट इकडे सरकवा, याला 4.8 10 पॉवर -4 करता येते. आता हे झालं तुमचं कुलम मध्ये, कारण आपण मायक्रो कुलमला कुलम मध्ये कन्वर्ट केलेले. तर टोटल चार्ज सिस्टीम वर एवढा आहे. आता तुमचा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. चार्ज काढा. आता पोटेन्शियल डिफरन्स दोन्हीतलं काढायचं. आता पोटेन्शियल डिफरन्स V1 बघा. नाव पोटेन्शियल डिफरन्स. तर V1 ला काय लिहाल? Q बाय C1. Q तर फिक्स आहे. Q आहे 4.8 10 पॉवर -4. हा तुम्हाला कुलम मध्ये केलेला आहे आपण. आणि C1 आपल्याला दिलेला आहे 2 मायक्रोफॅरड. झाले दोन्ही कुलम मध्ये. मायक्रोला आपण कन्वर्ट केलं. तर इथून आला 2.4 आणि 10 पॉवर -4 प्लस झाला 6. तर 2.4 इंटू 10 पॉवर 2 म्हणजे 2.4 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर इट शुड बी 240 व्होल्ट. हे झालं पहिल्यातलं. दुसऱ्याचा पोटेन्शियल डिफरन्स Q बाय C2. Q फिक्स आहे. हा C2 8 मायक्रोफॅरड आहे. तर इथून झाला
0.6 10 पॉवर 2 तर 0.6 इंटू 100 2 प्लेस पुढे गेलं 60 व्होल्ट. हे झाले पोटेन्शियल डिफरन्स. आणि तिसरा म्हणते दोघांमधली एनर्जी पण सांगा. काही अडचण नाही. आता एनर्जी काढायची U1. आपल्याकडे कोण कोण आहे? सी आहे, व्ही आहे. तर आपला तोच फॉर्म्युला C1 V1 स्क्वेअर. तर पहिल्यातलं कॅपॅसिटन्स आहे 2 मायक्रोफॅरड. हे झालं मायक्रोकुलम मध्ये. आता हे कुलम फॅरड मध्ये झालं. आणि V1 आत्ताच आपण काढलाय 240 व्होल्ट. तर ओव्हरऑल किती व्हायले? 480 10 पॉवर -6. अरे नाही, इथं स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर आहे. त्याला 240 इंटू 240 आणि ओव्हरऑल डिवाइड करायचे 2 ने. इथून 2 गेला तर तुमचा फायनल आन्सर हे 24 चा स्क्वेअर 576. त्याला 10 पॉवर 2 इथून आला -6. तर 576 ला 10 पॉवर -4 लिहा. 2 प्लेस मागे या. 5.76 10 पॉवर -2 हे आलं तुमचं जूल मध्ये. ठीक आहे. हे झालं पहिली एनर्जी. आता सेकंड एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. U2 हाफ C2 V2 स्क्वेअर. तर C2 आहे 8. V2 आपण काढलेला आहे 60. स्क्वेअर झाला. खाली 2. इथून घ्या 4. तर हे झालं 6 6 36. 36 इंटू 4. इथून 10 पॉवर 2 आणि इथं आला -6. हा झाला 144. 10 पॉवर -4 म्हणजे 1.44 इंटू 10 पॉवर -2 जूल. इट इज युअर कम्प्लिटेड क्वेश्चन. बघा, या एका प्रश्नात आपण सर्व गोष्टी काढून पाहिजे. असेच प्रश्न आहेत तुम्हाला सगळे परीक्षेला माहित असलं पाहिजे कसं करतात. करा. लास्ट 3 capacitors of 2 microfarad each are connected in series. Find equivalent capacitors. आपल्याला तिन्ही कॅपॅसिटर सेम दिलेले आहेत. तर याला आपण एक गोष्ट शिकलो होतो, सगळे सेम आहेत आणि सिरीज मध्ये आहेत. इफ all capacitors are same and connected in series, then equivalent capacitance is given by, याचा एक फॉर्म्युला आपण शिकला होता, C/N. आठवते? N आणि C. हे डायरेक्ट लिहू शकता. तर इथं C इक्विव्हॅलंट आहे C/N. प्रत्येक आहे 2 आणि एकूण आहे 3. तर 2/3 मायक्रोफॅरड. और हे नाही आठवलं तर सिरीज साठी कोण आहे? 1/CQ is 1/C1, C2, C3. तर ओव्हरऑल 1/2 plus 1/2 plus 1/2 it is 3/2. तर 1/C इक्विव्हॅलंट 3/2 आहे. तर C इक्विव्हॅलंट रेसिप्रोकल करून 2/3 येईल. तर दोन्ही मेथड्स माहित असल्या पाहिजे. एक करा लास्ट, मग तुला सोडतो.
4 capacitors of equal capacitance connected in series. आता 4 इक्वल आहेत, कोणी घ्या, सी घ्या सगळ्याचं, ठीक आहे. इन सिरीज, then equivalent is C1. हे C1 असेल. And if connected in parallel, then equivalent capacitance is C2. The ratio C1 is to C2 is what? पहा, let each capacitance is equal to C. In series, आपण आताच पाहिलं C by N, तर C by 4 येईल. And in parallel, पॅरलल मध्ये आपण C प्लस C प्लस C प्लस C डायरेक्ट करतो 4C. तर तुम्हाला विचारलेलं आहे C1 is to C2, तर C by 4 is to 4C, तर C by 4 into 1 by 4C. Yes, so ratio is 1 by 16. तुझा या energy stored in a capacitor of 100 microfarad, एवढं कॅपॅसिटन्स आहे, ही एनर्जी आहे 50 जूल. तर तुम्हाला विचारले फाइंड पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे व्ही काढायचं. पहा, एनर्जीचा फॉर्म्युला आहे CV²/2. तर एनर्जी दिलेली आहे 50 जूल, कॅपॅसिटन्स आहे 100 मायक्रोफॅरड. तर मायक्रोफॅरडला फॅरड मध्ये कन्वर्ट करा, हे जूल मध्ये असेल तर. हे केलं नसेल तुम्ही. त्यानंतर V², व्ही काढायचा आहे डिवायडेड बाय 2. ते काम करा, बघा ह्याला इकडं आण, बघा हे झालं 50 आणि हा 50 इकडून कॅन्सल होईल. त्याचा विचार कराल की नाही. हा 50 पण कॅन्सल होईल, म्हणजे इथं आला 1. तर 1 इज इक्वल टू 10 चा पॉवर ठीक आहे 6. तर इथून V² काय येतो, 1 बाय 10 चा पॉवर -6, म्हणजे 10 चा पॉवर 6. तर V² इज 10 चा पॉवर 6. याचा अर्थ V काय याला बघा, V² ला लिहा तुम्ही 10 च्या क्यूबचा स्क्वेअर, तर स्क्वेअर कॅन्सल करा. तर हे येणार 10 चा क्यूब, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 1000 व्होल्ट असेल. येस, ऑप्शन सी. त्याच्यात तुम्हाला फक्त स्क्वेअर वगैरेचा खेळ नीट करायचा, आणि मेनली युनिट मध्ये चुका होतात. मायक्रोफॅरडचा फॅरड वगैरे करावं लागेल की नाही. प्रश्न असतात बघा. इफ द चार्ज ऑन कॅपॅसिटर, एका कॅपॅसिटर वरचा चार्ज इन्क्रीज्ड बाय, चार्जला वाढवलं 2 कुलम, देन द एनर्जी स्टोर्ड, त्यात जी एनर्जी स्टोर होते increases by 21%. Find ओरिजिनल चार्ज. तर पहिला चार्ज किती होता, 10 कुलम, 20 कुलम, 30 कुलम, 40 कुलम.
आता आधी एवढा होता, मग एवढा झाला, अशा टाईपचे जे प्रश्न असतात, त्यामध्ये रेशो घ्यायचे. असं समजा इनिशियल एनर्जी UI काय असेल? चार्ज Q असताना Q² बाय 2C. ठीक आहे? हे तुमचं इनिशियल आहे. आता बघा न्यू चार्ज. पहिला Q होता, तुम्ही 2 ने वाढवला. न्यू चार्ज झाला Q+2. मग न्यू एनर्जी काय झाली? 20% वाढली. म्हणजे अगोदर एनर्जी U होती, तर U मध्ये किती इन्क्रिमेंट झालं? U प्लस U चा 21%. तर ओव्हरऑल किती झालं? 100 प्लस, म्हणजे हे झालं 121 U बाय 100, म्हणजे 1.21 U. ही नवीन झालेली एनर्जी आहे. तर तुम्हाला नवीन एनर्जीचा फॉर्म्युला लावायचा आहे फायनल. तर इथं घ्या, हा Q+2, हा 2C. तर ओव्हरऑल हे किती? 1.2 U. हे F मध्ये आहे. आणि हा झाला Q+2 चा होल स्क्वेअर बाय 2C. हे इक्वेशन 2. तर आता काय करा? इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करा. लक्ष द्या, सर करायला तर आपण आपलं बसलो असं नको. प्रोसेस शिका. आपण काय केलं? नवीन चार्जला 2 ने वाढवलं. आणि बघा पहिली एनर्जी एवढी होती, म्हणजे याला U इनिशियल म्हणा, ही आहे U फायनल. तर इनिशियल मध्ये तुम्ही किती वाढवलं? 21%. तर UI चा 21%. 121 U बाय 100 म्हणजे 1.21 एनर्जी. हे तुमच्या इनिशियलची एनर्जी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एवढं यूज केलं. तर सेकंड किती आहे? 1.21 इनिशियल. आणि पहिली किती आहे? UI. तर हे किती होतं? Q+2 होल स्क्वेअर 2C. याचा रेशो पहिल्यासोबत Q² बाय 2C. बस याला सिम्प्लिफाय करायचं आणि Q काढायचं. आता इथून इनिशियल कॅन्सल होईल. याला तुम्ही लिहाल 1.21 इकडे Q+2 होल स्क्वेअर बाय 2C. वर 2C खाली Q². 2C कॅन्सल. तर तुमच्याकडे आला 1.21. इकडे आहे Q+2 होल स्क्वेअर, खाली आहे Q². तर ओव्हरऑल एक काम करा, तुम्ही 1.21 ला असं लिहा. हे असं लिहा. आता दोघांचा स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट जर घेतलात तर वर येईल 11, खाली येईल 10. ह्याचा रूट हटेल आणि याचाही रूट हटेल. बस आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इकडे आलं 11Q, इकडे आलं 10Q प्लस 20. तर 11Q minus 10Q is 20. So your original charge was 20 coulomb. हे आहेत JEE आणि CET चे क्वेश्चन्स. रेशो काढा, इक्विव्हॅलेंट हे काढा. भरपूर आहेत. आता मी जेवढ्या टाईपचे प्रश्न घ्यायलो असेच असतात परीक्षेमध्ये. याचीच प्रॅक्टिस करायची आहे. चला या 4:30 ला आज.